फक्त काही मंत्र्यांच्या हट्टामुळे सुरू करण्यात आलेली मुंबई ते सिंधुदुर्ग रोरो सेवा ही महिनाभरातच बंद करण्यात आली आहे। या जहाजात एकाच वेळी 650 प्रवासी आणि त्याच वेळी 30 वाहनं नेण्याची क्षमता होती, पण 2 प्रवासीही मिळणं कठीण झालं होतं। त्यामुळे ही सेवा आता बंद करण्यात आली आहे। मुंबई ते कोकण फक्त 7 तासात असं स्वप्न दाखवत मोठ्या दिमाखात ही सेवा सुरू झाली होती, पण आता ती पुन्हा सुरू होणार की नाही अशी शंका उपस्थित केली जाते। 1 मार्च 2026 पासून मुंबईतल्या भाऊचा धक्का ते विजयदुर्ग अशी ही रोरो सेवा मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आली होती। M2M प्रिन्सेस या जहाजामधून ही सेवा दिली जात होती। रस्त्याने किंवा रेल्वेने लागणाऱ्या 10 ते 12 तासांच्या प्रवासाऐवजी या रोरोमधून फक्त 6 ते 7 तासात कोकणात पोहोचता येणार होतं। सुरुवातीला पर्यटनाला आणि रोजगाराला चालना मिळेल असा विश्वासही यातून व्यक्त केला गेला होता। सुरुवात तर दणक्यात झाली, पण फक्त 35 दिवसातच या स्वप्नाला ब्रेक लागला आणि ही सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली। काही रिपोर्टनुसार ही सेवा फक्त 12 फेऱ्यांमध्येच बंद पडली। धक्कादायक गोष्ट म्हणजे 620 प्रवासी क्षमता असणाऱ्या काही फेऱ्यांमध्ये तर एकही प्रवासी नव्हता। या जहाजाच्या एकूण 6 फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या, पण फक्त 5व्या दिवशी या रोरोचा समुद्रात ॲक्सिडेंट झाला। विजयदुर्ग बंदरात उभ्या असलेल्या रोरो बोटीला एका कार्गो टग बोटीने जोरदार धडक दिली होती। यामुळे बोटीचं नुकसान झालं होतं। हे सगळं चित्र पाहून या बोटीने जायला लोकांनीही नकार दिला, म्हणून त्यांचे तिकिटाचे पैसेही परत करावे लागले होते। पण आता मासेमारीच्या सीझनमुळे समुद्रात असलेल्या जाळ्यांमुळे बोटीमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आलाय, शिवाय आखाती देशातल्या युद्धामुळे सुटे भाग लवकर मिळायलाही उशीर होतोय। म्हणून मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवा ही तात्पुरती बंद करावी लागली असं स्पष्टीकरण मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी दिलंय। खरं तर रोरो सेवेचे तिकीटही कोकणातल्या सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचे होते। इकॉनॉमी क्लासचं तिकीट 3000 रुपये, तर फर्स्ट क्लाससाठी चक्क 9000 रुपये मोजावे लागायचे। शिवाय जर सोबत स्वतःची 2 व्हीलर गाडी न्यायची असेल तर त्यासाठी 1000 रुपये, कारसाठी 6000 रुपये मोजायला लागायचे। एका कुटुंबाला गाडीसोबत जाण्यासाठी 8,500 ते 10,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च येत होता। 3000 रुपयांच्या महागड्या तिकिटामुळे लोकांनी साहजिकच बस किंवा रेल्वेला पसंती दिली। या जहाजाला एका फेरीसाठी तब्बल 18 ते 20,000 लिटर डिझेल लागतं। या फेरीचा खर्च जवळपास 20 लाख रुपये इतका येतो। तिकिटातून हा खर्च वसूल न झाल्यामुळे प्रत्येक फेरीला सरकारचा आणि ऑपरेटरचा लाखो रुपयांचा तोटा होत होता। तिकीट स्वस्त ठेवलं तर कंपनीला तोटा होतो आणि तिकीट महाग ठेवलं तर प्रवासी मिळत नाही, अशी अडचण या सेवेच्या बाबतीत दिसून आली। सध्या तरी दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू केली जाईल असं शासनाने स्पष्ट केलंय, पण जोपर्यंत तिकिटाचे दर सामान्यांच्या खिशाला परवडणारे होत नाही आणि डिझेलचा खर्च कमी होत नाही, तोपर्यंत ही रोरो सेवा अशीच अडचणीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। नाना पटोले यांनीही या मुद्द्यावरनं सरकारवर ताशेरे ओढलेत। ते म्हणालेत, कोकणातले रस्ते, रेल्वे आणि मूलभूत सुविधा रखडल्या असताना फक्त दिखाऊ प्रकल्पांवर पैसा खर्च करणं ही जनतेची दिशाभूल आहे। या प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे। त्यामुळे आर्थिक गणित चुकल्यामुळे आता हा प्रोजेक्ट बंद करायची वेळ आली की काय, असा प्रश्न सगळ्यांकडून उपस्थित केला जातोय। यावर तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।